विठ्ठल नाम छंदे विठ्ठल नाम छंदे नाचना आनंदे नाचना आनंदे विठ्ठल नाम छंदे विठ्ठल नाम छंदे परत भेदा भेद सांडोनिया परत भेदा भेद सांडोनिया विठ्ठल नाम छंदे विठ्ठल नाम छंदे विठ्ठल नाम छंदे नाचूया आनंदे असाच भाव प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आहे। वारी हळूहळू पंढरपूरच्या जवळ पोहोचताना दिसते आणि त्या दृष्टीने या प्रत्येक मुक्कामात वेगवेगळे सोहळे देखील होत आहेत। नाचू कीर्तनाचे रंगी रंगून जाऊयात अशा भावनेने प्रत्येक वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतोय। आजच्या दिवसाबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज अकलूज इथे मुक्कामाला आहे, तर संत ज्ञानेश्वरांची जी पालखी आहे ती माळशिरस इथे मुक्कामी आहे। द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा जो रिंगण सोहळा आहे तो आज पार पडलेला आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण जे त्या अकलूजमधील सदाशिवराव माने विद्यालयात पार पडलं, तर संत ज्ञानेश्वरांचं पहिलं गोल रिंगण जे ते सदाशिव नगरला पार पडलं। हा रिंगण सोहळा वारकऱ्यांनी याची देही याची डोळा अनुभवला। परत भेदा भेद सांडोनिया परत भेदा संत तुकारामांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण आपण बघतोय अकलूजमध्ये पार पडलेलं आहे। अकलूजच्या माने विद्यालयात हे रिंगण पार पडलं आणि याचविषयी सांगते आमची करस्पॉन्डंट हलिमा। अकलूज येथील सदाशिवराव माने महाविद्यालयामध्ये संत तुकाराम महाराजांचं तिसरं गोल रिंगण पार पडतंय आणि आपण जे पाहतोय की अश्व धावतायत, प्रचंड गर्दी आहे, एक तल्लीनता आहे, ज्ञानोबा तुकोबा हा जयघोष सुद्धा आहे। संत तुकाराम महाराजांचं पहिलं गोल रिंगण बेलवडे येथे पार पडलं, त्यानंतर दुसरं गोल रिंगण हे इंदापूर येथे पार पडलं आणि त्यानंतर तिसरं म्हणजे अकलूजमधलं सदाशिवराव माने महाविद्यालयातील हे तिसरं गोल रिंगण आपण पाहतोय। अतिशय सुंदर हे आहे। आपण पाहतोय 2 अश्व पळतात। या सगळ्यात गोल रिंगणाची पार्श्वभूमी अशी असते की सुरुवातीला अश्वांना सुद्धा रिंगण दाखवलं जातं आणि त्यानंतर गोल रिंगणाला सुरुवात होते। या रिंगणामध्ये पडकरी, त्याचबरोबर टाळकरी, भेंडेकरी असे सगळेजण धावत असतात। या सगळ्यांचं एक रिंगण पार पडल्यानंतर अश्वांचं रिंगण पार पडतं आणि अश्व जेव्हा हे रिंगण पूर्ण करतात तेव्हा गोल रिंगण हे पूर्ण होतं आणि आपण पाहूयात हे किती छान पद्धतीने अनेक भक्तजन जे आहेत ते घोड्यांच्या टाचेखालची माती घेण्यासाठी जात असतात, गर्दी करतात, कारण की ही माती जर आपल्या शेतात टाकली तर शेत भरभराटीच येतं। अशा प्रकारची श्रद्धा सर्वच वारकऱ्यांची आहे आणि त्यामुळे जल्लोषामध्ये आणि त्याचबरोबर उत्साहामध्ये हे सगळं रिंगण पार पडत असतं। अश्व जे आहेत ते हे रिंगण पूर्ण करतायत। पाहता अतिशय भरधाव पद्धतीने हे सगळे अश्व रिंगण पूर्ण करतायत आणि या पद्धतीने हे जो रिंगण पूर्ण होतो। पुढे जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, अकलूज। ही वारी विविध पद्धतीने नटलेली असते आणि या वारीमध्ये प्रत्येकाला विशेष पद्धतीचं स्नान देण्यात आले। खास करून महिलांबद्दल जर बोलायचं झालं तर वारकरी परंपरेत महिला संतांना वेगळ्या पद्धतीचं स्नान देण्यात आलेलं आहे आणि संत बहिणाबाई यांच्या विषयीचा अभ्यास असलेल्या मंगलाताई कांबळे यांनी या वारीमध्ये विशेष पद्धतीने त्या अग्रेसर असतात। त्यांनी एक महिला दिंडी सुरू केलेली आहे आणि ही महिला दिंडी कशा पद्धतीची आहे, गेल्या 18 वर्षापासून हा उपक्रम दिंडीचा ते कशा पद्धतीने राबवतात याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे हलिमाने। संत कृपा झाली, इमारत फळा आली। आपण पाहूयात संत बहिणाबाई या एक मोठ्या संत झालेल्या आहेत। अवघ्या संत परंपरेमध्ये महिला संत म्हणून त्यांचं एक आगळं वेगळं स्थान आहे। संत बहिणाबाईंचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या मंगलाताई आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। रामकृष्ण हरी माऊली। जय हरी, रामकृष्ण हरी। काय सांगाल संत बहिणाबाईंविषयीचा तुमचा अभ्यास आहे, महिलांची पहिली दिंडी तुम्ही सुरू केली, काय महत्व आहे या सगळ्या गोष्टी? संत बहिणाबाई या तुकोबरायांच्या एकमेव शिष्या आहेत। कार्तिक वद्य पंचमी रविवार या दिवशी जसा महाराजांना स्वप्नामध्ये अनुग्रह झाला, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, त्या न्यायाप्रमाणेच महाराजांनी यांच्यावर कृपा केली कार्तिक वद्य पंचमी रविवार या दिवशी। आणि या बहिणाबाई एका जन्माच्या महाराजांच्या बरोबर नाही आहेत। कृतयुगामध्ये महाराज प्रल्हाद होते त्यावेळेला या पद्मिनी होत्या, त्रेतायुगामध्ये महाराज अंगद होते त्यावेळेला या मंतरा होत्या, द्वापार युगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उद्धव होत्या त्यावेळेला या कुब्जा होत्या, कलियुगामध्ये नामदेवराय होते तेव्हा या जनाबाई होत्या आणि त्यानंतर नामदेवराय तुकोबाराय आले, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा
आणि त्या नामयांच्या बरोबर असणाऱ्या जनाबाई याच कलियुगामध्ये तुकोबारायांच्या बरोबर बहिणाबाई म्हणून पुन्हा जन्माला आल्या आणि असे 24 जन्माचं ज्ञान असणाऱ्या महाराजांनी कोणावर अनुग्रह केला नाही. 14 टाळकऱ्यांनी आपणहून महाराजांचं शिष्यत्व पडलं. महाराजांचा कृपाहस्त लाभलेल्या एकमेव शिष्या बहिणाबाईंनी सकळ संतांना एकत्रित केले. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, जनार्दन एकनाथ, खांब दिदला भागवत, नामातयाचा किंकर, देणे केला हा विस्तार, बहिणा तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणा मने फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा, मंदिर बांधलं, कळस बांधला तरी ध्वजा जोपर्यंत नाही तोपर्यंत पूर्णत्व नाही. आणि तेच महिला संतांच्या कामातून पुढे आलेल्या आणि तुम्ही स्वतः हा वारसा पुढे घेऊन चाललाय. एकंदरीतच पाहिलं तर महिला संतांचं योगदान ते अतिशय मोठं आहे. जोपर्यंत ध्वजा नसते तोपर्यंत कुठल्याच कार्याची आपण पाहतो की व्याप्ती वाढत नाही, ते कार्य पूर्णही होत नाही. म्हणजे नवनाथ कोंडेकरसह खलिमा कुरेशी, IBN लोकमत. वारकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी अशी आजच्या दिवसातली विशेष घडामोड म्हणजे उच्च न्यायालयाने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये राहुट्या आणि तंबू उभारण्यास 20 दिवसांची सवलत दिल्याने वारकऱ्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे. चंद्रभागा वाळवंटामध्ये आज आबालवृद्ध वारकऱ्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. या जल्लोष करणाऱ्या वारकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे पंढरपूरचे रिपोर्टर सुनील उमरे यांनी. माझ्यासोबत या वाळवंटामध्ये काही वारकरी महोदय आहेत. माऊली, या निर्णयामुळे आपल्या काय भावना आहेत? अत्यंत आनंद वाटतोय हा न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर, कारण याच वाळवंटाबद्दल तुकोबारांचे असं वचन आहे, आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख आणि धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कायचा. काही भाग्यवान आहेत की जी वाळवंटामध्ये ज्यांना नाचायला मिळतंय, ज्यांना भजन कीर्तन करायला मिळतंय. असं ज्या वाळवंटाचं वर्णन आहे ते वाळवंट आमच्यासाठी बंद झालं होतं. अत्यंत वाईट वाटत होतं. पण एका बाजूने न्यायालयाचं कौतुक करावं वाटत होतं, कारण स्वच्छतेच्या नावाखाली केलं होतं. परंतु जो स्वच्छतेच्या नावाखाली ज्या हेतून हे वाळवंट बंद केलं होतं, चैत्रवारीत तसा अनुभव आला नाही. उलट चैत्रवारीत वारकरी नसताना अधिक घाण प्रमाणाचे वाळवंट झालेलं दिसलं आणि म्हणून मग परत आणखी वारकरी संप्रदायाने उठाव केला आणि याला सरकार मायबापांनी थोडा प्रयत्न केले आणि न्यायालयाने आमच्या वारकऱ्याची भावना जाणून घेतली आणि वारकऱ्याने आमच्यासाठी वाळवंट खुलं केल्याबद्दल सर्वांचेच आभार मानतो आणि आमच्यासाठी फार महत्वाचा आनंदाचा क्षण आहे आणि त्या निमित्ताने आम्ही हा साजरा करतोय. हे वाळवंट म्हणजे असं आहे की तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असे चंद्रभागेचे वाळवंट, मग त्या वाळवंटावर शासनाने बंदी घातली होती आणि त्यानंतर अजून शासनाने वाळवंट वारकऱ्यांना खुलं करून दिलं. त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. आपण पाहिलं की आबालवृद्ध वारकरी या सगळ्या न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक करतायत आणि स्वागत करतायत. सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. माऊली, एकदा सगळ्या माऊलींचा गजर करूया. बोला तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. याच पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात शहरातली काही लहान मुलं जी आहेत ती वारकऱ्यांना गंध लावण्याचं काम करतात आणि त्यातून होणाऱ्या कमाईतून ते आपल्या शाळेच्या साहित्याची खरेदी करतात. कशा पद्धतीने यांचा दिनक्रम असतो, काय त्यांच्या भावना आहेत हे जाणून घेतलंय आमचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे यांनी. आता चंद्रभागेच्या पात्रामध्ये पंढरपूरला बाया कपाळावरती तुम्ही अष्टगंध आणि हा टिळा लावलेला पाहत असाल. जेव्हा वारकरी पंढरपूरवर कुठल्याही वारीसाठी, ज्या 4 वाऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात वर्षभरामध्ये, इथे येतो, चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि त्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याआधी तो कपाळाला हा टिळा आणि बुक्का लावलेला असतो त्याच्या कपाळावरती. पण नेहमीच तो सोबत घेऊन येतो असं नाही. मग त्याची ही सेवा कोण करतात? हे सगळे बाल वारकरी आहेत, हे पंढरपुरातले आहेत, ही शाळकरी मुलं आहेत सगळी. शाळेला वारीच्या काळामध्ये सुट्टी असते, त्या सुट्टीचा उपयोग हा अशा प्रकारे आपला व्यवसाय किंवा आपल्यामधली व्यापारी बुद्धी वाढण्यासाठी म्हणून हे मुलं करतात. मला सांगा, किती शिकतो तू आता? 8वी मध्ये. 8वी मध्ये? हा. आणि कसं आता इथं काय करता तुम्ही टिळा लावायचं? हा गंध लावतो आम्ही. वारकरी जे येतात ना, ह्या 4 वारीत जे वारकरी येतात त्यांना हा गंध आम्ही लावतो बोलून. माऊली गंध हा असा आवाज देऊन आम्ही गंध लावतो. किती दिवसभरात किती गंध लावून होतंय? दिवसभरात 100 रुपयाचा गंध लावून होतं. वारीच्या काळात किती मिळतात? वारीच्या काळात एकूण सगळे 1000 रुपये होत्यात एकूण पूर्ण वारीचे. बरं. तू किती शिकतो बाळा? 4थी. 4थीला आहे.
किती लोकांना गंध लावतो दिवसभरात? मी किती येईल तेवढे. किती येईल तेवढे म्हणजे किती होते तरी काय माहित नाही. माहित नाही. तरी रोज किती मिळतात? 50-60 रुपये. 50-60 रुपये मिळतात. पण बरं वाटतं का 50-60 रुपये मिळालं? हा किती किती करायला पाहिजे रोज मग? 100-200 रुपये. होय ना. आपण बघतो ही शाळकरी मुलं आहेत, ही प्रामाणिकपणे सांगतायत जेवणाच्या वेळेवर देखील एकमेकांकडे बघून ते हसतात. रात्रीच्या का सकाळच्या म्हणजे इतकं देहभान विसरून जो वारकरी वारीत आलेला असतो आणि ह्यांची सेवा करणारे बालवारकरी जे पैसे जमतील, शाळा सुरू झाल्यात नुकत्याच, जे पैसे जमतील त्या पैशातनं वह्या पुस्तकं घ्यायचं आणि पुढच्या वर्षभराचा खर्च काढायचा अशी ह्यांची ही मेहनत असते. त्यामुळे या टिळा बुक्क्याचं महत्त्व त्या वारकऱ्यांपासून ते मोठ्या वारकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे. संदीप मोरेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, पंढरपूर. तर माऊली दर्शक भेटी लागे जीवामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा काही घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया सोलापूरहून पंढरपूर शहरात येताना रस्त्याच्या उजव्या बाजूला 65 एकराच्या जागेवरती वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तिथल्या एकूणच कामांबद्दल जाणून घेतलेले सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडनं आमचे रिपोर्टर सुनील उमरे यांनी. पाऊले चालती पंढरीची वाट अशा सगळ्यात लौकिकात वारी जी आहे ती सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नेमकी कशी तयारी सुरू आहे? प्रशासकीय पातळीवरती काय स्वागतासाठीच्या गोष्टींची तयारी सुरू आहे? आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं स्वागत केलेलं आहे आणि आता इथून पुढे प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी असेल, रिंगणाच्या ठिकाणी असेल किंवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी असेल, सर्वतोपरी आपण तयार केलेली होती. त्या ठिकाणी आपण इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर म्हणून पूर्ण टीम आपली कार्यरत असणार आहे सर्व अधिकाऱ्यांची. त्याचबरोबर आपल्याला टोल फ्री नंबर दिलेले आहेत, जेणेकरून कुणाला काही अडचण नाही तर त्याच्यावरती फोन केल्यानंतर ती कंप्लेंट ताबडतोब रिड्रेस केली जाईल. जेणेकरून एक वेगळा भाग आहे की चंद्रभागामध्ये राहुट्या टाकण्यासाठी बंदी आहे, त्याच्यासाठी आंदोलन होणार होतं, तो पवित्र होता. नेमका आता काय झालेला आहे आणि पुढे एक प्रशासकीय मोठे अधिकारी म्हणून तुम्ही काय निर्णय घेताय? यामध्ये वारकऱ्यांची जी मुळात मागणी होती की हायकोर्टाने जे निर्बंध घातलेले होते की त्याच्यामध्ये राहुट्या टाकायच्या आणि चंद्रभागांच्या वाळवंटामध्ये, यामध्ये वारकऱ्यांच्या मागणीला मान देऊन राज्य शासनाने आणि राज्य शासनाच्या वतीनं आम्ही हायकोर्टामध्ये एक रिलीफ ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. त्याची काल पण हिअरिंग झाली आहे आणि आज पण हिअरिंग होत आहे. याच्यानंतर तो निर्णय आपण होप करूया की पॉझिटिव्हली येईल आणि त्यानुसार आपण पुढची कार्यवाही करत आहोत. पण त्याचबरोबर की वाळवंटामध्ये जी स्वच्छता मेंटेन करायची आहे ते सुद्धा बंधन आपल्यावरती आहे. त्या दृष्टीनं आपण वाळवंटाच्या बाजूला 65 एकरवरती पूर्ण सुविधायुक्त असं पालखी तळ स्थापन केलेलं आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांनी राहावं अशी आम्ही अपेक्षा करतो. त्या ठिकाणी पाणी पुरवठा, वीज, राहण्याची सोय आणि स्वच्छता, शौचालय या सर्व बाबी आपण दिलेल्या आहेत, जेणेकरून वारकरी तिथे राहू शकतील. एकंदरीतच प्रशासकीय पातळीवरती प्रशासकीय मुख्य अधिकारी म्हणून उच्च न्यायालयामध्ये सुद्धा रिलीफ अपील जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे. आज त्याच्यावरती निर्णय होईल आणि त्याच्यामुळे हा येणारा निर्णय हा वारकऱ्यांच्या दृष्टीतून असावा अशा प्रकारची सदिच्छा सुद्धा व्यक्त होते. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. कलेक्टर सगळ्याच पातळीवरती धावपळ करताना दिसत आहे. एकूणच ही सगळी वारी व्यवस्थितरित्या पार पडावी म्हणून शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण त्याचबरोबर राहुट्यांच्या बद्दल आपण पाहिलं की त्याला आता उच्च न्यायालयाने देखील परवानगी दिलेली आहे. 20 दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या उभारण्यास, वेगवेगळे खेळ करण्यास वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आणि त्याबद्दल वारकऱ्यांनी आज फटाके फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात वयाच्या 24व्या वर्षापासून वारी करणाऱ्या बापू रोटे यांची यंदा 31वी ही वारी आहे आणि वारीतले त्यांचे अनुभव जाणून घेऊयात वारकरी बापू रोटेंकडून. असे अनेक लोक आहेत की जे वर्षानुवर्ष वारीची परंपरा जी आहे ती त्यांनी राखलेली आहेत. असेच बापूसाहेब रोटे आपल्या बरोबर आहे. गेल्या 31 वर्षांपासून ते वारी करतायत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी. काय सांगाल, गेले 31 वर्ष वारी करणं, तेही न चुकता, का करता तुम्ही वारी आणि असं काही तुम्हाला वारीतून मिळतं? वारी करण्याचा संदर्भ असा की पहिले गुरु परंपरेनुसार चालत आलेला हा विषय आणि 22 वर्षाच्या मुलाने केलेली ही क्रांती, त्या डब्बाला माऊलीचं वय 22 वर्षाचं होतं
त्यांनी ही केलेली क्रांती आहे आणि त्यांचीच परंपरा आज ही चालू आहे. आणि या मार्गा माऊली येत असताना कोणी कोणाला आमंत्रण नाही करत. आज एवढा आज समाज चालतोय हा कोणी कोणाला आमंत्रण नाही केलेलं, कोणी चिठ्ठी नाही की आता मोबाईल आले कोणी मोबाईलही करत नाही आहे की नाही. प्रत्येक कोणाला स्वयंस्फूर्तीने येत असतो. आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि आपल्याला काहीतरी द्यायचं आहे या उद्देशाने ही वारी आहे. याच्यामध्ये आपल्याला अनेक काही गोष्टी शिकायला मिळतात की सहनशीलता कशी असते. माणूस किती गरम स्वभावाचा असो पण या वारीमध्ये तो शांतच होणार. आणि आज तुम्ही एवढं समाज चालू असताना भांडण तंटा, कुठे मारामारी, कुठे पाकिटमारी वगैरे असं कोणी आमचा वारकरी करणार नाही. हे महत्त्वाचे काही विषय घेण्यासारखे असतात. त्याच्यामध्ये आणखी विषय असा आहे मॅडम माऊली की ज्याला आपण म्हणतो सर्व धर्म समभाव ते या वारीमध्ये बघायला मिळतील. आज संपूर्ण आज समाज जे चालतोय या समाजामध्ये चालत असताना कोणी तुम्हाला विचारणार नाही माऊलीची जात कुठली. हा समाज हीच आमची जात आणि हा जो आज आमचा हा सोहळा चाललेला आहे हा आमचा धर्म आहे. एकदा आळंदी सोडल्यानंतर आजपर्यंत आम्हाला आज तारीख काय हे माहिती नाही, आज वार काय हे माहिती नाही. याचं स्मरण विस्मरण होत असते. म्हणजे माणूस इतका तल्लीन होत असतो याच्यामध्ये. यालाच म्हणतात ही माऊलीची वारी. यानंतर भेटी लागे जीवामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. माऊली दर्शक पुन्हा एकदा आपण भेटूयात पुढल्या भेटी लागे जीवामध्ये नवीन घडामोडींसह. तोपर्यंत जय हरी. पहा फक्त IBN.